तारणकर्त्या ख्रिस्ताचे डिसेंबर महिन्यातील आगमन म्हणजे ख्रिस्ती जनांसाठी आनंदी आनंद. ख्रिस्त जन्माची आतुरतेने प्रतीक्षा करण्याचा काळ प्रसन्न मनाने व आध्यात्मिकतेच्या भावनेतून ख्रिस्तीजन साजरा करीत असतात. परमेश्वराचा गौरव करणारी व ख्रिसमसचा आशय सांगणारी ख्रिसमस कॅरल्स प्रत्येकाच्या तोंडी असतात. हाच आनंद आज आपण घेणार आहोत. डिसेंबरच्या शांत व पवित्र रात्री सारे जग झोपेच्या कुशीत असताना बाळ येशू मरियेच्या वेंगेत शांत झोपले होते. गायीच्या गरीब गोठ्यात ख्रिस्ताचा जन्म म्हणजे गोर गरीब लोकांच्या तारणासाठी येशूचे आगमन.
ख्रिसमसचा संदेश म्हणजे आनंद. ख्रिसमस या शब्दातच ख्रिस्त आहे. आपल्याला ख्रिस्त बेथलेहममध्ये त्या दगडाच्या ढिगाऱ्यात आढळतो. आपल्या देशात 1 वर्षाखालील अनेक अशी बालकं उपोषणामुळे मरण पावतात. काही दिवसापूर्वी वसईतल्या अनेक चर्चेसमध्ये पहिलं ख्रिस्त शरीर साक्रामेंट साजरा केला गेला. त्याच्यात ते 9 वर्षाची मुलं देवदूतासारखे दिसत होते. अनेकांनी फार मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं की आम्हाला सेलिब्रेशन्स नको. ह्या सेलिब्रेशनचे पैसे आम्ही अनाथाश्रम आणि गरीब मुलांना देऊ इच्छितो. आज आपल्याला ख्रिसमसचा जॉय, जे फॉर जीसस, ओ फॉर अदर्स, वाय फॉर योरसेल्फ, हा आनंद तुम्हा सर्वांना लाभो ही माझी शुभेच्छा. ख्रिस्त जन्माचा हा उत्सव पवित्र उत्सव. ख्रिस्त जन्म म्हणजे अंधाराला भेदून प्रकाशाला उजाळा देणे. प्रकाशाची ही ज्योत स्नेह, प्रेम, मानवता व एकात्मता अशा अनेक ज्योती प्रज्वलित करते. हा आमचा विश्वास आहे. या विश्वासानेच छोट्या देवपुत्राचे दर्शन घेण्यास आम्ही तयार आहोत.
समृद्ध जीवन कसं जगायचं, आनंदी आणि शांतीचं जीवन कसं जगायचं हे परमेश्वराने आम्हाला शिकवलं, पापांतून आम्हाला बाहेर काढलं. आणि अशा प्रकारे हा जो सोहळा, एक उत्सव हा 25 डिसेंबरला साजरा होतो, तो संपूर्ण जगामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण करीत असतो. सगळीकडे खरोखर आनंदाचं वातावरण असते, कारण आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत. विशेष करून आपला प्राचीन हिंदू धर्म, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रकाशाविषयी आणि परमेश्वर कसा माणसाला मदत करण्यासाठी, वस्ती करण्यासाठी जणू काही अवतार घेऊन येत असतो. तर तसंच असं मी म्हणणार नाही, कारण धर्माधर्मामध्ये खूप साम्यता असली तरी ठळक फरक पण आहेत. आणि फरक अशासाठी आहेत की ते भेदभाव करण्यासाठी नाहीत, कजेतंटे करण्यासाठी नाहीत, परंतु त्या फरकामुळे आपल्याला जणू काही सर्व धर्मियांनी एकत्र यावं आणि सुखा समाधानाने, सहिष्णुतेने नांदावं, म्हणून हे फरक आपण बारकाईने बघितले पाहिजेत आणि त्याप्रमाणे मग आपण आपल्या जीवनाला समृद्धता आणली पाहिजे. आता मी ह्या नाताळच्या निमित्ताने वसई धर्म प्रांताचा प्रमुख म्हणून मी ख्रिस्ती कॅथलिक पंथाचा जरी असलो तरी सर्व ख्रिस्ती लोकांच्या वतीने मी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो. परमेश्वर येतो तेव्हा कोणा एका समाजासाठी, कोणा एका जातीसाठी, कोणा एका धर्मासाठी तो येत नाही. परमेश्वर सर्वांचा, आणि नाताळचा सण हा सुद्धा जणू काही सर्वांचा. आणि म्हणून परमेश्वराकडे आम्ही जी प्रार्थना करतो, कारण प्रार्थना हा आणि विधी जे असतात, धार्मिक विधी, हा आमच्या उत्सवाचा मुख्य भाग असतो. आणि त्यामध्ये मी तुम्हा सर्वांना प्रार्थनामय शुभेच्छा देतो. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या कुटुंबियांना आणि सर्वांना मी परमेश्वराचा आशीर्वाद मागतो. आपण सर्वांनी एकत्र राहावं, आपल्या देशाला मोठं करावं आणि आपल्या देशाने सुद्धा जगाला मोठं करावं, ह्या एकाच प्रार्थनेने आजच्या ह्या माझ्या संदेशाचा शेवट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ख्रिस्त जन्माचा हा आनंद नाच गाण्यातून व्यक्त होत आहे. मुक्तीचा चंद्र दारोदारी दीप प्रज्वलित करीत आहे. शांतीदूत धरतीवर अवतरल्यामुळे ख्रिस्त जन्माचा हा आनंद, उत्साह नाच गाण्यातून व्यक्त होतो. जन्मला
दूताने मेंढपाळांना दर्शनाचा शुभ संदेश दिला. आकाशातील पूर्वेकडील तारा या साक्षी आहे आणि म्हणूनच सर्वच जण एकमेकांना सांगत आहेत, चलो चलो दर्शन करने जग का रखवाला आया है. साध्या गरीब कुटुंबातील अत्यंत नम्र व लीन स्वभावाच्या मरियेला देवपुत्राची आई होण्याचे भाग्य लाभले आणि शांतीदाता, मुक्तिदाता, तारणारा पृथ्वी तलावर अवतरला. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day, and man will live forevermore because of Christmas Day. Long time ago in Bethlehem, so the Holy Bible says.
Hark now, hear the angels sing, a king was born today. And man will live forevermore Because of Christmas Day. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day. Oh, a moment the world was aglow. All the bells rang out their tears of joy and laughter. People shouted, let everyone know there is hope for all to find peace. Now Joseph and his wife Mary came to Bethlehem that night. They found no place to bear a child, not a single room was inside. And then they found a little nook in a stable all forlorn. And in a manger, cold and dark, Mary's little boy was born. Hark now, hear the angels sing, a king was born today. And man will live forevermore Because of Christmas Day. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day. Oh, a moment the world was aglow. All the bells rang out their tears of joy and laughter. People shouted, let everyone know there is hope for all to find peace. Oh my Lord, you sent your Son to save us. Oh my Lord, your very self you gave us. Oh my Lord, that sin may not enslave us and love may reign once more. Oh my Lord, when in the crib they found him, oh my Lord, a golden halo crowned him, oh my Lord, they gathered all around him to see him and adore. Forever. Oh my Lord, Praise the they Lord. had begun to doubt you, oh my Lord, Praise the what did they know about you, oh my Lord? Praise the But Lord. they were lost without you, they needed you so bad. Light is shining on us. Oh my Lord, Praise the with the church adoration, oh my Lord, there came great jubilation, oh my Lord, and full of admiration they realized what they had. Oh my Lord, you sent your Son to save us, oh my Lord, your very self you gave us, oh my Lord, that sin may not enslave us and love may reign once more. मी मोना डेसुजा नाताळ सणाच्या व येणाऱ्या नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. They were lost without you, they